श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. कुंभ राशी 10, 11, 12, 13, 14 आणि 15 लिहून ठेवा. जर एक पण शब्द खोटा ठरला तर ही भविष्यवाणी चंद्र राशीवर आधारित आहे. दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत. गृहस्थिती, नक्षत्रांची 4 आणि ग्रहयोग यांच्या आधारे खालील भविष्यवाणी केली आहे. 10 मार्च 2025 सोमवार. संघर्ष आणि संधीचा प्रारंभ. आजचा दिवस मानसिक तणाव निर्माण करणारा असू शकतो. वरिष्ठ अधिकारी तुमच्याकडून अधिक अपेक्षा ठेवतील. व्यवसायात अचानक नवीन संधी येऊ शकते, पण निर्णय घेताना घाई करू नका. मोठ्या आर्थिक व्यवहारामध्ये काळजी घ्या, कारण चंद्रावर शनी युतीमुळे आर्थिक चूक यांची शक्यता आहे. आर्थिक स्थिती खर्च वाढवू शकते. विशेषण कुटुंबाच्या गरजांसाठी एखादी जुनी गुंतवणूक नफा देऊ शकते, पण नव्या व्यवसाय सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. नातेसंबंध व कुटुंब, घरगुती वातावरण थोडं तणावाचं राहू शकतं. घरातील वडीलधाऱ्यांचा आरोग्य काळजी घ्यावी. वैवाहिक जीवनात काही सुधारणा जाणवेल, पण प्रेम आणि संवाद आणि समस्या सुटू शकतात. आरोग्य, मानसिक अस्थिरता जाणवू शकते. मेडिटेशन आणि प्राणायामाचा फायदा होईल. कफ आणि संधिवाताशी संबंधित त्रास संभवू शकतो. उपाय: शनिदेवाची पूजा करा आणि गाईला चारा द्या. काळ्या तिळाचे दान करा. शुभ ठरेल. 11 मार्च 2025 मंगळवार. आत्मपरीक्षणाचा दिवस. कार्यक्षेत्र व व्यवसाय सहकाऱ्यांसोबत मतभेद होऊ शकतात, त्यामुळे संवाद स्पष्ट ठेवा. नोकरीत नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे, त्या स्वीकारल्यास भविष्यात फायदा होईल. व्यवसायात जुन्या ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळू शकतो. आर्थिक स्थिती. अनावश्यक खर्चामुळे आर्थिक तणाव येऊ शकतो. आज कोणालाही पैसे उधार देऊ नका, कारण परत मिळण्याची शक्यता कमी आहे. नातेसंबंध व कुटुंब. प्रिय व्यक्तींशी वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्ही नातेसंबंधांमध्ये गोडवा ठेवा. तुमच्या शब्दांवर नियंत्रण ठेवा. आईच्या आरोग्याकडे तुम्हाला विशेष लक्ष द्यायचं आहे. आरोग्यामध्ये डोकेदुखी, रक्तदाब किंवा थकवा जाणवेल. तणावमुक्त राहण्यासाठी नियमित योगाभ्यास करा. या सर्वांसाठी उपाय आहेत: हनुमान चालिसाचं पठण करा आणि गोड पदार्थांचं दान करा. आता 12 मार्च 2025 बुधवारचा दिवस. संयम, शांतीचा दिवस. कार्यक्षेत्र व व्यवसायात आज काही चांगल्या संधी उपलब्ध होतील. सरकारी कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामगिरीवर खुश राहतील आणि नवीन करार किंवा महत्त्वाची बैठक टाळा, कारण बुध व केतूच्या प्रभावामुळे गोंधळ होऊ शकतो. आर्थिक स्थिती. आजच्या आर्थिक स्थिती ही स्थिर राहील. शेअर मार्केट. जेव्हा गुंतवणुकीसाठी तुमचा आजचा दिवस हा मध्यम स्वरूपाचा असणार आहे. नातेसंबंध व कुटुंब. घरातील एखादा सदस्य आपल्या मनाविरुद्ध निर्णय घेऊ शकतो, हे असं सुद्धा घडणार आहे. संयम ठेवा आणि वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. आरोग्य. झोपेच्या अभावामुळे चिडचिडेपणा येऊ शकतो. पचनासंबंधी त्राससुद्धा जाणवू शकतो, त्यामुळे हलके व पोषक आहार तुम्हाला तुमच्या जेवणामध्ये घ्यायचे आहेत. त्याच्यासाठी उपाय. या सर्वांसाठी उपाय आहेत: गणपतीला दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि विद्यार्थ्यांनी सरस्वती देवीची पूजा करा. आता बघूया 13 मार्च 2025 गुरुवारचा दिवस कसा आहे. गुरुवारी हा दिवस सकारात्मक बदल. कार्यक्षेत्र व व्यवसाय. महत्त्वाच्या कामांमध्ये यश मिळवण्याची शक्यता आहे. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर चांगली संधीसुद्धा मिळू शकते. तुम्हाला चांगली नोकरीसुद्धा मिळणार आहे. व्यवसायातील काही अडचणी दूर होतील. आर्थिक स्थिती. अपेक्षित आर्थिक लाभ मिळण्याची सुद्धा शक्यता आहे. स्थावर मालमत्तेत गुंतवणुकीसाठी हा दिवस शुभसुद्धा आहे. नातेसंबंध व कुटुंब. घरातील लोकांचे सहकार्यसुद्धा मिळणार आहे. प्रिय व्यक्तींशी दूर गेलात तर संवाद साधा. आज संवाद साधण्याचा हा प्रयत्न करा, कारण हा दिवस खूप शुभ आहे. आरोग्य. ताप, सर्दी किंवा संधिवाताचा त्रास जाणवू शकतो. तांबड्या रंगाचे कपडे तुम्हाला धारण करायचे आहेत, हे तुम्हाला शुभ ठरेल. या सर्वांसाठी उपाय जे आहे ते विष्णू सहस्रनामाचं पठण करा व वृद्धांना मदत करा. आता बघूया आपण 14 मार्च 2025 शुक्रवारचा दिवस तुमच्यासाठी कसा आहे. निर्णय घेण्याचा दिवस. कार्यक्षेत्र व व्यवसायात नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. जुन्या सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. व्यवसायातून नवीन भागीदारी करण्यास ही योग्य वेळ तुमच्यासाठी आहे. जुनी थकीत रक्कम मिळण्याची सुद्धा शक्यता आहे, त्यामुळे तुम्ही सतर्क राहा. महागड्या वस्तूंवर खर्च होऊ शकतो.
प्रिय व्यक्तींसोबत वेळ घालवा, नातेसंबंध हे तुमचे दृढ होतील. वडीलधाऱ्यांचा सल्ला तुम्हाला घेणं आवश्यक महत्त्वाचा ठरणार आहे. आज खूप तणाव जाणवेल, परंतु रात्री उशिरा झोपणे टाळा. याच्यासाठी उपाय आहेत, लक्ष्मी स्तोत्र पठण करा आणि गरिबांना मिठाई दान करा. आता बघूया 15 मार्च 2025 शनिवारचा दिवस कसा आहे. नवीन सुरुवात आणि जबाबदारी, कार्यक्षेत्र व व्यवसाय. आजचा दिवस सकारात्मक बदल घडून आणणारा ठरणार आहे. काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची गरज भासेल. खर्चांवर नियंत्रण ठेवा, अन्यथा भविष्यात आर्थिक ताण येऊ शकतो. भागीदारी व्यवसायात फायदा तुम्हाला संभावू शकतो. आज कुटुंबासाठी तुम्हाला वेळ द्यायचा आहे आणि जुने वाद मिटण्यासाठी खूप महत्त्वाचा वेळ आहे. चांगला दिवस आहे. त्वचारोग किंवा डोळ्यांच्या समस्या जाणवू शकतात. आता या सर्वांसाठी उपाय आहे, शनिदेवाला देवळात जाऊन काळे तीळ अर्पण करायचे आहेत. काळ्या कुत्र्याला पोळी खायला द्यायची आहे. आता उत्तम आणि अंतिम सल्ला आहे, हा आठवडाभर ग्रहांची स्थितीला तुम्हाला चढ उतार येणार आहेत. संयम, श्रद्धा आणि सकारात्मक ठेवल्यास तुम्हाला मोठे यश मिळू शकते. आर्थिक बाबतीत सावधगिरी तुम्हाला बाळगायची आहे आणि नात्यांमध्ये संवाद वाढवा. शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी योग्य ती साधना तुम्हाला करायची आहे. तुमचा जो शुभ रंग आहे तो निळा आहे आणि जांभळा आहे. शुभ दिशा तुमच्यासाठी पश्चिम आणि दक्षिण दिशा आहे. शुभ क्रमांक तुमच्यासाठी 4, 7, 8 आहे. भविष्यवाणी तुमच्या चंद्रांच्या राशींवर आधारित आहे. व्यक्तिगत कुंडलीनुसार बदल हा संभावत असतो. त्यामुळे तुमचे हे दिवस कसे जातील हे अवश्य कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेअर करा सगळ्यांना. तसेच आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.